मुख्याध्यापक मूल्यांकन फॉर्म भरण्यासंबंधीची माहिती आपण जाणून घेऊया. प्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल शीट हे ॲप नसेल तर प्ले स्टोअर मधून गुगल शीट हे ॲप आपण इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. नंतर जीमेल वर क्लिक करा. जीमेल मध्ये गेल्यानंतर तुम्ही इनबॉक्स मध्ये आपल्या मुख्याध्यापक मूल्यांकनची फॉर्म ओपन करायची आहे. बॉक्स मध्ये ही फाईल उपलब्ध नसेल तर गुगल ड्राईव्ह वरती क्लिक करायचं आहे. गुगल ड्राईव्ह वरती क्लिक करून शेअर्ड या बटनावरती क्लिक करून आपली फाईल ओपन करायची आहे. ही मुख्याध्यापक प्रश्नावली आहे. यामध्ये विभाग, विद्यालयाचे नाव, पूर्ण नाव, HRMS नंबर, शालार्थ ID, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल ID अशी माहिती नोंदवायची आहे. विभाग आपण निवडणार आहोत उत्तर विभाग. यानंतर विद्यालयाचे नाव इंग्रजीमध्ये आपण नोंदवायचे आहे. पूर्ण नाव आपण नोंदवणार आहोत. पूर्ण नाव देखील शाळेच्या नावाप्रमाणेच इंग्रजीमध्ये नोंदवायचे आहे. येथे श्री, श्रीमती, सौ असे नोंदवायचे नाही. शालार्थ ID क्रमांक नोंदविणार आहोत. पत्ता आपल्याला नोंदवायचा आहे. हा पत्ता आपण मराठीमध्ये लिहू शकतो. व्यवस्थितपणे नोंद करायची आहे. मोबाईल नंबर तुम्ही नोंदवायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इंग्रजी अंकामध्ये व्यवस्थितपणे नोंदवायचा आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो ईमेल ID. या ठिकाणी तुमचा स्वतःचा ईमेल ID व्यवस्थितपणे नोंदवायचा आहे. अशा पद्धतीने वैयक्तिक माहिती आपली नोंद झालेली आहे. मुख्याध्यापकांसाठी एकूण 10 मुद्द्यांची प्रश्नावली आहे. या 10 मुद्द्यांसाठी एकूण नियोजित गुण आहेत 50. या ठिकाणी नियोजित गुण असा कॉलम आहे. नियोजित गुणांच्या शेजारी या ठिकाणी स्वयंमूल्यमापनाचे गुण असा कॉलम आहे. चुकून या ठिकाणी पथक मूल्यमापन गुण असं झालेलं आहे. सर्व शाखा प्रमुखांनी नोंद घ्यायची आहे की नियोजित गुणाच्या शेजारी स्वयंमूल्यमापन गुण अशा प्रकारचा हा कॉलम आहे. यानंतर शेवटचा जो कॉलम आहे तो पथक मूल्यमापन गुण आहे. आपण जे स्वयंमूल्यमापनाचे घेतलेले गुण आहेत त्याची तपासणी पथकातील सदस्य करतील आणि गुणदान या ठिकाणी करणार आहेत. चला तर मग हे 10 प्रश्न नेमके कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिला प्रश्न आहे, मुख्याध्यापक पाठ निरीक्षण नोंदी लॉगबुक वरून जर आपल्याकडे असेल तर आपण होय असे म्हणायचे आहे. यानुसार आपल्याला 5 गुण मिळणार आहेत. यानंतर दुसरा मुद्दा आहे, सर्व विभागांचे वार्षिक नियोजन उपलब्ध आहे का? आपण या ठिकाणी नाही वरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी 5 पैकी 0 गुण मिळणार आहेत. परंतु ते नियोजन आपल्याकडे असल्यामुळं आपण होय असे म्हणणार आहोत. त्यातील सर्व विभागांचे विभाग वापर रजिस्टर वर चार्ज रजिस्टर अद्ययावत आहे का? सर्व चार्ज देवाणघेवाण पूर्ण आहे का? हे व्यवस्थित रेकॉर्ड पाहून होय नाही असा शेरा द्यायचा आहे. त्यानुसार 5 गुण मिळणार आहेत. मुद्दा आहे, मुख्याध्यापकांनी शाळेसाठी मिळवलेली देणगी व CSR फंड शैक्षणिक वर्ष 24-25 वर्षातील नव्याने निर्माण केलेल्या किंवा उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा यासाठी व्यवस्थितपणे रेकॉर्ड पाहून होय नाही असं नोंदवायचं आहे आणि त्याच्यासाठी आहेत 5 गुण. यानंतर पुढचा मुद्दा आहे, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती मीटिंग व आवश्यक तेवढ्या झालेल्या आहेत काय? या संदर्भात आपण जर नाही म्हटलं तर आपल्याला 0 गुण मिळणार आहेत आणि जर आपण होय म्हटलं तर या ठिकाणी 5 गुण मिळणार आहेत. मुख्याध्यापक इयत्ता 10वीला अध्यापन करतात का? या ठिकाणी होय नाही अशा प्रकारचा शेरा आपण देऊ शकतो. या ठिकाणी गुणदान करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना विचारून किंवा नियोजन पाहून हा मुद्दा ठरवू शकतो. 5 गुणांसाठी हा मुद्दा आहे. यानंतर मागील 5 वर्षाच्या संच मान्यता, RTE मान्यता व वैयक्तिक मान्यता फाईल अद्ययावत आहेत का? होय, अद्ययावत आहेत. रेकॉर्ड सगळं व्यवस्थित पाहून गुणदान आपण करायचं आहे. यानंतर विद्यालयातील सर्व सेवक कृतज्ञता निधी व कर्मवीर निधी देतात का? रेकॉर्ड पाहून आपण होय नाही असं नोंदवायचं आहे. यासाठी 5 गुण असणार आहेत. यानंतर पुढचा मुद्दा आहे, विद्यालयातील सर्व सेवकांच्या PF स्लिप, इन्कम टॅक्स व इतर कोणते प्रश्न प्रलंबित आहेत का? या संबंधी नाही असं आपण ज्यावेळेस म्हणू त्याच वेळेस गुणदान मिळणार आहे. आपण जर होय म्हटलं तर या ठिकाणी 0 गुण असणार आहेत आणि कुठलेही प्रश्न प्रलंबित नाहीत तर यासाठी 5 गुण असणार आहेत. यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मुख्याध्यापकांची विद्यालयात येण्याची वेळ. टाइम मास्टर पाहून आपण ही वेळ ठरवणार आहोत. जर ती सर्व सेवकांच्या अगोदर असेल
तर आपल्याला या ठिकाणी 5 गुण मिळणार आहेत आणि जर समजा सेवकांबरोबर असेल तर 3 गुण मिळणार आहेत आणि सेवकांनंतर जर वेळ असेल तर 0 गुण मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व सेवकांच्या अगोदर अशी नोंद करूया. म्हणजे या ठिकाणी एकूण गुणांची बेरीज 50 झालेली आहेत. नियोजित गुण हे 50 आहेत. आपण स्वयंमूल्यमापनाने घेतलेले गुण जे आहेत ते 50 आहेत. आता शेवटचा जो कॉलम आहे तो पथक मूल्यमापन गुण, पथकातील जे सदस्य आहेत ते या ठिकाणी गुणदान करणार आहेत. आता हा जो शेवटचा जो कॉलम आहे तो मात्र पथक मूल्यमापन गुण असा असणार आहे. आता हा जो फॉर्म आहे आपला तयार झालेला आहे, याची PDF आणि प्रिंटआउट आपण काढणार आहोत. ही प्रिंटआउट कशी काढायची बरं? तर यासाठी आपण सर्वात वरच्या बाजूला या ठिकाणी 3 डॉट आहेत. या 3 डॉटवरती क्लिक करणार आहोत. 3 डॉटवरती क्लिक केलेलं आहे. यानंतर मला शेअर अँड एक्सपोर्ट हा एक मेनू दिसलेला आहे. याच्यावरती मी क्लिक करणार आहे. शेअर आणि एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मला सेंड अ कॉपी अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे. त्याच्या खाली सेव्ह ॲज असंही ऑप्शन आहे. या दोन्ही ऑप्शनचा आपण यूज करणार आहोत. मी सेंड अ कॉपीवरती क्लिक केलेलं आहे. यानंतर येथे काही ऑप्शन आहेत. एक्सेल आहे, PDF आहे. मी PDF वरती क्लिक करणार आहे. PDF वरती क्लिक करून मी PDF या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. पहा तर मग PDF वरती क्लिक करूया, ओके म्हणूया आणि मग आपण ही जी फाईल आहे व्हॉट्सअपवरती शेअर करू शकतो किंवा आपल्या मेलवरती शेअर करू शकतो. अशा पद्धतीने आपण ही PDF तयार करू शकणार आहोत. ज्यावेळी सुरुवातीस तुम्ही ही जी PDF आहे त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे फक्त या रिपोर्ट पेजची. यानंतर ज्यावेळी तुमची तुमच्या शाळेच्या तपासणीच्या वेळेस पथकातील सदस्य या ठिकाणी गुणांकन करतील त्यावेळेस या फॉर्मची एक प्रिंट काढायची आहे. यानंतर विभागीय समन्वयक ज्यावेळी आपलं इन्स्पेक्शन पूर्ण होईल त्यावेळेस एडिट ॲक्सेस बंद करणार आहेत. अशा पद्धतीने मुख्याध्यापक मूल्यांकन फॉर्म आपण अगदी अचूक व्यवस्थितपणे भरायचा आहे. त्याचप्रमाणे अंक असतील तर ते इंग्रजीमध्ये नोंदवायचे. नाव आणि शाखेचं नाव ते इंग्रजीमध्ये नोंदवायचं आहे. बाकी सर्व माहिती आपण मराठीमध्ये आणि होय नाही अशा पद्धतीने नोंदवून हा मुख्याध्यापक फॉर्म जो आहे तो व्यवस्थितपणे अचूक भरायचा आहे. तुम्हा सर्वांना मूल्यांकनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.